कई दिनों से जिसका इंतजार था वह क्षण आज आ गया है। भाजपा ने नगर अध्यक्ष पद के लिए अपने उम्मीदवार की घोषणा करते हुए नैना तुलस्कर को अधिकृत प्रत्याशी बनाया है। विधायक समीर कुनावार पदाधिकारी और कार्यकर्ताओं की उपस्थिति में आज नैना तुलस्कर ने नगर अध्यक्ष पद के लिए अपना नामांकन दाखिल किया। उत्साह और समर्थन से भरा यह माहौल भाजपा की मजबूत तैयारियों का संकेत देता है। भारतीय जनता पार्टीकडून जो नगराध्यक्षाच्या उमेदवाराची होती ते प्रतीक्षा संपली आहे। नैना तुळसकर या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे आहे ठरले आहे। आमदार समीर कुनावार आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलू, त्यांचं काय म्हणणं। मला सांगा, भारतीय जनता पार्टीकडून आज उमेदवार जाहीर करण्यात आला आहे, कसं पाहता या निवडणुकीकडे, काय जाहीरनामे असतील निवडणुकीत? हे बघा, हिंगणघाट नगरपालिकेची निवडणूक आहे आणि ही नगरपालिका कोणाच्या ताब्यात द्यायची, ही नगरपालिकेचा विकास कोण करू शकेल आणि या आधी सुद्धा नगरपालिकेचा विकास कोणी केलेला आहे या मुद्द्यावर ही निवडणूक आहे। भारतीय जनता पक्षातर्फे या ठिकाणी नगराध्यक्ष पदाकरता आज जे आम्हाला निरोप आला काल रात्री, त्याच्यामध्ये अनेकांनी तिकीट उमेदवारी मागितली होती, पण याच्यामध्ये सौ नैना उमेश तुळसकर यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने पक्की केलेली आहे। आज आम्ही त्यांचा या ठिकाणी उमेदवारी फॉर्म भरलेला आहे आणि हिंगणघाट मधील 20 प्रभाग 40 नगरसेवक सर्व याच्यामध्ये आम्ही उमेदवार आमचे उभे केलेले आहे। भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय आठवले गट यांच्या युतीने आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढतो आहे। या आधी सुद्धा शहरामध्ये जो काही विकास केलेला आहे तो जनतेच्या समोर आहे आणि राहिलेला सुद्धा विकास आपल्याला पुढे न्यायचा आहे। या ठिकाणी सरकार हे महायुतीचं आहे, मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि निधी आपल्या या नगरपालिकेला जी निधीची आवश्यकता असते ती सरकारकडून असते आणि सरकार सुद्धा हे आमचं महायुतीचं आहे। मी या ठिकाणी आमदार जनतेने निवडून दिलेला आहे, त्यामुळे जे शहराचा विकास आपण जो काही केलेला आहे, हिंगणघाट शहर बदलत आहे आणि अजून राहिलेला विकास जो अपूर्ण आहे तो पूर्ण करायचा आहे आणि तो आता विकास डॉक्टर नयना उमेश तुळसकर आणि आमचे सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून हा होईल। सरकार पाठीशी आहे, माननीय मुख्यमंत्री पाठीशी आहे आणि सर्व मंत्रीगण, आमदार, पालकमंत्री हे सर्व आता माननीय या हिंगणघाटच्या सर्व पॅनलच्या पाठीशी आहे। मी शुभेच्छा देतो डॉक्टर नयना उमेश तुळसकर यांना आणि सर्व जे उमेदवारी ज्यांना मिळालेली आहे त्या सर्वांना शुभेच्छा देतो। आता उमेदवारी अनेकांनी मागितली, काय मुख्य आव्हान काय राहणार? मुख्य आव्हान एकच आहे, हे हिंगणघाट शहर वर्धा जिल्ह्यामध्ये सर्व बाबतीमध्ये एक नंबर राहिलं पाहिजे, एक नंबर राहिलं पाहिजे, विकासामध्ये पुढे राहिलं पाहिजे, विदर्भामध्ये माझं हिंगणघाट हे पुढे राहिलं पाहिजे। यासाठी राहिलेला विकास करण्यासाठी निधी मी शासनाकडून आणण्यास तयार आहो आणि हिंगणघाटचा मी विकास नक्की अजून राहिलेला पूर्ण करणार आहोत। त्यामुळे जनता जनार्दन नक्की आशीर्वाद दिला असं मला वाटतं। एकूणच समीर कुनावार यांनी ठाम विश्वास जो आहे दाखविला आहे का जे आहे उमेदवार निवडून येतील आणि माझा ठाम विश्वास आहे का जनता जे आहे विकासावर मतदान करतील। नैना तुळसकर सुद्धा आपल्यासोबत, मला सांगा, पहिल्यांदा आपण निवडणुकीच्या मैदानात चालले आहे, काय आव्हान राहतील, काय काय जे जाहीरनामे राहतील? जाहीरनामे तर भरपूर आहे। सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, निवडणूक समिती यांचे मी आभार मानते की त्यांनी मला एवढा मोठी संधी दिली आणि एक शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती काय बदल करू शकते हे मी दाखवून देईल। एक नवीन दृष्टिकोन याला हिंगणघाटला एक नव्या उंचीवर घेऊन जाईल। माननीय समीर भाऊ कुनावार त्यांची कार्य प्रणाली तुम्हाला माहितीच आहे की कितीतरी गोष्टी आपल्या हिंगणघाटमध्ये त्यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत आणि कितीतरी कार्य त्यांच्या हातून घडलेले आहेत आणि त्याला गती देण्याचं काम मी आता या पुढे करणार आहे आणि मला नक्की विश्वास आहे की हिंगणघाट नगरपालिकेवरती सर्व उमेदवार हे मोठ्या संख्येने निवडून येतील आणि आम्ही सर्व मिळून या हिंगणघाटचा विकास खूप मोठ्या प्रमाणात करू, एवढी मी ग्वाही देते सर्वांना। एकूणच नैना तुळसकर यांनी पहिली प्रतिक्रिया जी आहे नामांकन भरल्यानंतर NBC न्यूजला दिली। आमदार समीर कुनावार यांनी सुद्धा ठाम विश्वास जो आहे विजयाचा बोलून दाखवून दिला आहे।